तुझं झालं ना का भावनाची जरा दृष्ट काढ. आधीच आजारी होती आणि त्यात आता हे काय ह्या पोरीच्या मागे लागले का हे कळत नाहीये बघ. आजी, मला एवढं काही झालं नाहीये आणि ही जखम काही खोलवर नाही झालीये, अगदी वरच्यावर आहे. जखम लवकर भरेल माझी. आणि ते सिद्धिराज वेळेवर आले म्हणून थोडक्यात निभावलं अगं सगळं. अगं हातावची जखम बरी होईल ग, पण जीव घाबरतो त्याचं काय करू. सुख नाही बघवलं म्हणून दारी संकट धाडलं, असं होतंय बघ. आजी, आईची तब्येत बरी नाहीये का? मूड का ऑफ आहे तिचा? काही कळत नाहीये ग, पण दुपारपासून तिचं काहीतरी बिनसलंय इतकं खरं. बाळा उभी राहा. आई, आई काय झालंय? कसलं टेन्शन घेतलंयस तू? मला लागलंय त्याचं टेन्शन आलंय तुला? आई, मला खरंच इतकं काही नाही झालंय ग. मी बरी आहे, एकदम व्यवस्थित आहे. एवढं काहीच नाही लागलंय मला बघ. आणि आता तू दृष्ट काढलीस ना, मग झालं. भावना दृष्ट तुला नाही, आपल्या अख्ख्या घरालाच लागली. आई, मला खरंच काही नाही झालंय, बरी आहे मी. आई,